नमस्कार शेतकरी मित्रांनो, काही दिवसापूर्वीच महाराष्ट्रामध्ये भाजप सरकारचा खूप मोठ्या प्रमाणावर आणि बहुमताने विजय झालेला आहे. आणि मित्रांनो, महायुती सरकारद्वारे शेतकऱ्यांना वर्षाला 15,000 रुपये देण्याची घोषणा, म्हणजेच PM किसान सन्मान निधी योजनेचे 6,000 रुपये आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे 6,000 रुपये असे एकूण 12,000 रुपये न देता वर्षाला एकूण 15,000 रुपये देण्याची घोषणा महायुती सरकारद्वारे देखील करण्यात आली आहे. पण मित्रांनो, मागे काही महिन्यापूर्वी करण्यात आलेल्या कापूस सोयाबीन अनुदान अंतर्गत मिळणाऱ्या हेक्टरी 5,000 रुपयाबद्दल अजूनही कोणतीही घोषणा, म्हणजेच दुसऱ्या टप्प्यात ही योजना नेमकी कधी राबवली जाणार याविषयी कोणतीही माहिती आतापर्यंत देण्यात आलेली नव्हती. पण मित्रांनो, मी जसे की तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे की मी आपल्या जिल्ह्यातील कृषी अधिकाऱ्यांशी तसेच कृषी सहाय्यकांशी बोललो की या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पुढील टप्पा कधी मिळणार आणि या योजनेत पुढील टप्पा येईल का याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्यायचे आहे. तर चला मग देर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो, कापूस सोयाबीन अनुदान नुकसान भरपाई अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची म्हणजेच शेती पिकाची पीक पाहणी ॲपद्वारे ऑनलाईन पीक नोंदणी केली होती, अशा शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात कापूस सोयाबीन योजनेअंतर्गत 5,000 रुपये मिळाले. पण मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी पीक पाहणी ॲपद्वारे आपल्या पिकाची पीक पाहणी केलेली नव्हती, अशा शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आले होते. आणि मित्रांनो, महाविकास आघाडीद्वारे असे घोषित करण्यात आले होते की ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची मागील वर्षी KYC ॲपद्वारे पीक नोंदणी केलेली नाही, अशा शेतकऱ्यांना एक ऑफलाईन फॉर्म भरून, जो की तुम्ही भरलाच असेल, तो फॉर्म भरून तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यात येईल. पण मित्रांनो, असे काही घडले नाही. शेतकऱ्यांकडून असे फॉर्म भरून घेतले गेले आणि शेतकऱ्यांना अजूनही कापूस सोयाबीन योजनेअंतर्गत हेक्टरी 5,000 रुपये अजूनही मिळालेले नाही. आणि मित्रांनो, मी आपल्या जिल्ह्यातील कृषी अधिकारी तसेच कृषी सहाय्यकांना विचारले की या योजनेचा पुढील टप्पा, म्हणजेच पुढील बाकी असलेल्या शेतकऱ्यांना तसेच सामायिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ कधी मिळणार. तर ते म्हणाले की यामध्ये अजून कोणतीही शाश्वत म्हणजेच खरी डेट जाहीर करण्यात आली नाही आणि अजून काहीही सांगता येत नाही की शेतकऱ्यांना पुढील कापूस सोयाबीन योजनेअंतर्गत ही रक्कम कधी मिळेल. म्हणून मित्रांनो, तुम्ही यूट्यूबवर कोणत्याही फेक व्हिडिओला बळी पडू नका. आणि जर तुम्हाला या योजनेविषयी माहिती पाहिजे असेल तर आपल्या जिल्ह्यातील जवळच्या कोणते कृषी कार्यालयात जायचं आहे आणि तिथे कृषी सहाय्यक किंवा कृषी अधिकाऱ्याला एकदा भेट देऊन पाहायचे आहे. तुम्हाला ते हेच गोष्ट सांगतील की अजूनही या योजनेबाबत कोणती पुढील डेट, म्हणजेच पुढील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ कधी मिळेल याविषयी कोणतीही जाहीर घोषणा अजून आलेली नाही. म्हणून मित्रांनो, आता महाराष्ट्र राज्यात महायुती सरकारचे सरकार स्थापन झालेले आहे आणि पुढे काही दिवसात या योजनेचा पुढील टप्पा जाहीर केला जाऊ शकतो. पण मित्रांनो, अद्यापही या योजनेविषयी अजून महायुती सरकारकडून काहीही घोषणा किंवा नोटीस अजून देण्यात आलेली नाही. तर मग मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि ही माहिती कशी वाटली ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि तुम्हाला कापूस सोयाबीन योजनेअंतर्गत हेक्टरी 5,000 रुपये मिळाले की नाही ते देखील कमेंट सेक्शनमध्ये सांगा.